मारुती एंटरप्राइजेस. आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील. तसेच 6 वार आणि 9 वार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध. ड्रेस मटेरियल मिळेल. प्रोप्रायटर मारुती सोनवणे. ठिकाण राजापूर, हनुमान मंदिराजवळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. 97 30 58 31 84 आणि 86 05 86 96 25. नाताळ, वर्ष अखेर आणि नववर्षानिमित्तानं 8 लाखाहून अधिक भाविकांनी साईंचं दर्शन घेतलं. या 9 दिवसांच्या कालावधीत भाविकांनी तब्बल 16.61 कोटींची देणगी साईंचरणी अर्पण केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे. 25 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या कालावधीत भाविकांनी साईंचरणी भरभरून दान दिलंय. दानपेटीमध्ये 6,12,91,000, देणगी कक्षात 3,22,27,000, जनसंपर्क कार्यालयातील सशुल्क पासद्वारे 1,96,44,000, डेबिट, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक आणि डीडी तसेच मनी ऑर्डरच्या माध्यमातून 4,65,73,000 अशी एकूण 15,97,37,000 रुपये देणगी प्राप्त झाली आहे. याशिवाय 54,59,000 रुपयांचे 809.220 ग्रॅम सोनं आणि 9,94,000ची 14 किलो 398 ग्रॅम चांदीही भाविकांनी साईंचरणी अर्पण केली आहे. याशिवाय परकीय चलनही जमा झाले. या देणगीत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे 9 दिवसांमध्ये तब्बल 17.25 कोटी रुपयांची देणगी साई संस्थानला प्राप्त झाली आहे. नाताळच्या सुट्टीपासून तर 9 वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास 9 दिवसामध्ये 8 लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे बाबांच्या झोळीमध्ये दान टाकतात. या कालावधीमध्ये जवळपास 16,61,00,000 दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये 6,12,00,000, देणगी काउंटरवर 3,22,00,000 आणि ऑनलाईन डोनेशनमध्ये जे आहे ते 4,65,00,000 दान प्राप्त झालेलं आहे. आरती पासच्या माध्यमातून 1,96,00,000ची रिसिप्ट प्राप्त झालेली आहे. याच कालावधीमध्ये एक सोन्याचा हार 203 ग्रॅम वजनाचा, एक सोन्याचा मुकुट 200 ग्रॅम वजनाचा, असं एकूण 800 ग्रॅमचं सोनं प्राप्त झालेलं आहे आणि 14 किलोची चांदी प्राप्त झालेली आहे. मध्ये जवळपास 8 लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि त्यापैकी जवळपास 6 लाख भाविकांनी जो आहे तो प्रसादालयामध्ये जाऊन प्रसादाचा लाभ घेतलेला आहे. संस्थांच्या प्रसादालयात देखील 6 लाखाहून अधिक भाविकांनी मोफत प्रसाद भोजनाचा आणि 1,35,000 भाविकांनी नाश्ता पाकिटांचा आस्वाद घेतलाय. या काळात 9,47,750 बुंदी लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली. त्याद्वारे संस्थानला 1,89,55,000 रुपये प्राप्त झालेत. त्याचबरोबर 5,98,600 भाविकांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतलाय, अशी ही माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी दिली आहे. अविनाश लिहिणार, सी न्यूज मराठी, शिर्डी. पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.